झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नहिदा बानो पठाण यांना जातीचं खोटं प्रमाणपत्रामुळे आपलं पद गमवावं लागलं। जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव होतं। नहिदा बानो पठाण यांनी निवडणूक लढवताना मुमीन जातीचा आपण असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं। त्यानुसार ओबीसी प्रवर्गात मोडत असल्यानं त्यांच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची माळही पडली। मात्र नहिदा बानो पठाण यांनी बोगस प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढवल्याची एक याचिका औरंगाबादच्या हायकोर्टात दाखल झाली होती। त्यानंतर हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जात पडताळणी विभागानं नहिदा बानो पठाण यांचं जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले। जात पडताळणी समितीने जे नहिदा बानो पठाण जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहेत सध्याच्या, त्यांच्या जात पडताळणी समितीने जात पडताळणी सर्टिफिकेट अवैध ठरवले। त्यांचा मुमीन जातीचा दावा होता, तो मुमीन जातीचा दावा समितीने फेटाळून लावलेला आहे। पूर्ण ओरिजिनल रेकॉर्ड पाहिलं आणि असं निदर्शनास आलं की जे ओरिजिनल रेकॉर्डमध्ये आहे त्याच्यामध्ये इंटरपोलेशन आहे आणि त्या जाती दावा सिद्ध करू शकले नाही। त्यांच्याकडे कुठलाही महसुली पुरावा किंवा शैक्षणिक पुरावा हा पुरेसा नव्हता की त्यांनी त्यांच्यामुळे आज इनव्हॅलिड ठरवलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।